ने का सोडलं? क्यों छोड़ा? खाण्याचं टेन्शन, खाने का टेंशन। चर्चर करून काय चर्च देते का? चर्च करने के बाद चर्च देता है क्या? प्रार्थना प्रार्थना करून मिळतंय का? प्रार्थना प्रार्थना करके मिलता है क्या? एकदा करून बघ, देवा आकाशाने कपाडे उघडतो. एक बार करके देख, परमेश्वर स्वर्ग के झरोखे को खोल कर देगा। अभिमलेखची ताकद, एलिमलेक की ताकत, मृत्यूची आत्मा. मृत्यू की आत्मा। तुम्हाला माहित आहे का? आपको पता है क्या? अभिमलेखनं आपल्या कुटुंबाला घेऊन बेथेल सोडलं. एलिमलेक ने अपने परिवार को लेकर बेथेल छोड़ दिया। एका पुरुषानं आपल्या परिवाराला बेथेल सोडाय भाग पाडलं. एक पुरुष ने अपने परिवार को बेथेल छोड़ने के लिए मजबूर किया। म्हणून इसलिए त्या अभिमलेखाच्या घरावर पुरुषाच्या मृत्यूची आत्मा आली. और इस कारण उस एलिमलेक के घराने पर मृत्यू की, पुरुषों पर ही मृत्यू की आत्मा आई। आज दुपारी जर सिरियस घेणार नाहीस आज दोपहर यदि गंभीरता से नहीं लेगा, तर तो आत्मा तुझ्या जीवनात पण काम करेल. वो आत्मा तेरे जीवन में भी काम करेगा। तिथं असं लिहिलंय, वहाँ पे ऐसा लिखा है, अभिमलेख मेला, त्याची दोन मुलं मेली, एलिमलेक मर गया, उसके दोनों पुत्र मर गए, पण नामी मेली नाही, लेकिन नॉमी नहीं मरी, रूत मेली नाही, रूत नहीं मरी, दुसरी सून मेली नाही. दूसरी बहू थी वो नहीं मरी, कारण स्त्रियांवर कुठला आत्मा होता? क्योंकि स्त्रियों पर कौन सा आत्मा था? बेथेलाच्या आकर्षणाचा आत्मा होता. बेथेल की ओर खींचे जाने का आत्मा था। आणि नामी रोज चिठ्ठी लिहून विचारायची, और नामी रोज चिट्ठी लिखकर पूछती, माझ्या देवानं बेथेलची भेट घेतली का? और मेरे परमेश्वर ने बेथलेम को आशीषित किया, आणि माझ्या देवानं बेथेलची भेट घेतली का? और मेरे परमेश्वर ने बेथलेम को आशीषित किया। नामी मोआबामध्ये राहायला होती, नाओमी मोआब में रहने थी, पण हृदय बेथेलकडे होतं. लेकिन हृदय बेथेल की ओर था। परमेश्वरनं स्त्री मधला एक पण स्त्रीला मारलं नाही. और इसलिए परमेश्वर ने स्त्रियों में से एक भी स्त्री को न मारा। हा, तिचं लक्ष बेथेलकडे होतं. उसका ध्यान बेथलेम की ओर था। म्हणून पुढे असं लिहिलंय, इसलिए आगे लिखा तिला है, वर्तमान आलं की देवानं बेथेलची भेट घेतलेली आहे. उसे खबर मिली कि परमेश्वर ने बेथलेम को आशीषित किया आणि है। कुणाला वर्तमान मिळतं? और किसे खबर मिलती है? जो त्या खबरसाठी आतुर आहे. जो उस खबर के लिए बेचैन है। हालेलुया. हालेलुया। देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, बेथेलच्या भाकरला कधी कंटाळू नका. बेथलेम की रोटी को कभी उब न जाओ, कधी बेथेलच्या भाकरला कंटाळू नका. कभी बेथलेम की रोटी से उब न जाओ। बेथेल म्हणजे काय? बेथलेम यानी क्या? अभिषिक्तांचं ठिकाण. अभिषिक्तों का जगह, बाइबल ठिकाना। असं सांगतं, बाइबल ऐसे बताती है, ईशा बेथलेमकर ह्याच्या मुलातला एक मुलगा दाऊद ह्याच्यावर जाऊन अभिषेक कर. ईशाई बेथलेम कर इसके बेटों में से एक बेटे दाऊद को अभिषेक कर। आणि जर अभिषिक्त कुठं जन्माला येतात अभिषिक्त कहीं जन्म लेते हैं तर ते बेथेल मध्ये जन्माला. तो वो बेथलेम में जन्म लेते हैं। बेथेल मध्ये अभिषेकांच्या जन्माचं ठिकाण आहे. बेथलेम यानी अभिषिक्तों का जन्म का ठिकाना है। किती लोकांना वाटतं की माझी लेकरं अभिषेकात जन्मावीत. कितने लोगों को लगता है कि मेरे बेटे अभिषेक में जन्म ले। तुम्हाला बेथेल मध्ये येऊन वस्ती करावं लागेल. आपको बेथलेम में आकर रहना पड़ेगा। तुम्हाला बेथेलच्या अभिषेकामध्ये चालावं लागेल. आपको बेथलेम के अभिषेक में चलना पड़ेगा। बेथेलची भाकर एक सामर्थ्य भाकर आहे. बेथलेम की रोटी एक सामर्थ्य रोटी आणि है। बेथेल मध्ये दुष्काळ पडू शकतो, बेथलेम में अकाल हो सकता पण है, कायमचा दुष्काळ पडणार लेकिन नाही. हमेशा के लिए अकाल नहीं। एक दुष्काळ पडल, एक अकाल होगा, डबल भाकरीची रेल चला. दुगना रोटी की बहुतायत होगी। एक आजारी पडशील, एक बीमार होगा दुगना आरोग्य घेऊन चर्च मध्ये और बाहेर दुगनी पडशील. चंगाई लेकर चर्च से बाहर निकलेगा। हालेलुया. हालेलुया। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। बेथेलच्या भाकरला कधी कंटाळा येतो? बेथलेम की रोटी को उब न जा। प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हालेलुया। चला उत्पत्ती 28 मध्ये परत जाऊया. उत्पत्ति 28 में वापस जाएंगे, बघूया बेथेल देवाचं घर कसं घर आहे. देखेंगे परमेश्वर का घर बेथलेम कैसा घर है। थँक्यू. वाचा 18 वचनापासून. पढ़ो 18 वचन से लेकर। इथं पूर्ण मंडळी आणि प्रभू येशूला दर्शवलेला आहे. यहाँ पे पूरा कलीसिया और प्रभु यीशु को दर्शाया है। हा. उत्पत्तीचा 28वा अध्याय 18 वचनापासून. हा. आणि याकोब मोठ्या पहाटे सुटला हा. आणि जो धोंडा त्याने आपल्या उशास घेतला होता अगदी इकडे याकोब याकूब ज्या ठिकाणी झोपला होता जहाँ पे सोया था, तो कसा झोपला होता? वो कैसे सोया था? एक दगड त्यानं आपल्या डोक्याच्या खाली घेतला होता. एक पत्थर उसने अपने सिर के नीचे लिया था। त्यानं एक स्वप्न बघितलं. उसने एक स्वप्न देखा। काय स्वप्न होतं? क्या स्वप्न था? चला आपण पहिल्यापासून वाचूया. पहले से पढ़ेंगे, 10 वचन से, 11 वचनापासून. 11 वचन से पढ़ेंगे। वाचा वाचा. आणि तो एका ठिकाणी पोहोचला हा. तेव्हा सूर्य मावळला होता हा. म्हणून तो तेथे रात्रभर राहिला. याकोब एका ठिकाणी पोहोचला, तिथं सूर्य मावळला होता म्हणून तो रात्रभर एका ठिकाणी राहिला.
आणि हा. त्याने त्या ठिकाणच्या धोंड्यातला एक धोंडा घेऊन लक्ष द्या इकडे, एका ठिकाणातल्या धोंड्यातला एक धोंडा त्याने घेतला, आपल्या डोक्याखाली ठेवला आपल्या डोक्याखाली ठेवला, आणि तो त्या ठिकाणी झोप घेण्याकरिता खाली पडून राहिला आणि त्याला स्वप्न पडले. लक्ष द्या इकडे, एक स्वप्न याकोबाला पडलं. काय स्वप्न आहे? आणि हा. पहा, एक शिडी हा. पृथ्वीवर उभी केलेली असून लक्ष द्या इकडे, खूप महत्वाची गोष्ट सांगालोय. बेथेलचा अभिषेक काय अभिषेक आहे? बेथेल का अभिषेक क्या अभिषेक है, ये महत्वपूर्ण बात बता रहा हूँ. चर्च शिवाय तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याला अनुभवू शकत नाही. कलीसिया के बिना स्वर्गीय सामर्थ का एहसास नहीं कर सकते. एक शिडी त्यानं पृथ्वीवर लावलेली बघितली. एक सीढ़ी पृथ्वी पर लगाई हुई उसने देखी. हा. एक शिडी पृथ्वीवर उभी केलेली असून हा. तिचा शेंडा आकाशास लागला आहे. लक्ष द्या इकडे, एक शिडी पृथ्वीवर टेकलेली आहे. एक शिडी एक सीढ़ी पृथ्वी पर है आणि त्याचा शेंडा आकाशात लागलेला आहे. और उसका सिरा स्वर्ग तक पहुंचा है. पुढे वाचा, त्यानं तो स्वप्न बघायला लागला. आणि हा. पहा, तिच्यावरून देवाचे दूत चढत व उतरत आहेत. तिच्यावरून देवाचे स्वर्गदूत काही वर चढत आहेत, काही खाली उतरत आहेत. आणि पहा, तिच्या वरती यहोवा उभा आहे. बापरे, त्या शिडीच्या वरच्या बाजूला यहोवा उभा आहे उस सीढ़ी के ऊपर यहोवा खड़ा है आणि यहोवाच्या जवळून स्वर्गदूत खाली उतरत और यहोवा से नजदीकी स्वर्गदूत नीचे उतर रहे हैं. कुठं उतरत आहेत? कहाँ उतर रहे हैं? जिथं शिडीचं टोक खाली पृथ्वीला टेकलेलं आहे त्या जागेवर उतरत. और जहाँ सीढ़ी का सिरा नीचे टेका हुआ है वहाँ पे उतर रहे हैं. याचा अर्थ त्यानं काय बघितलं? इसका अर्थ उसने क्या देखा? परमेश्वराचं कनेक्शन जे आहे परमेश्वर का कनेक्शन जो है ते स्वर्गातून डायरेक्ट ह्या पृथ्वीचं जे शिडीचं टोक टेकलेलं आहे तिथं आहे देवाचं कनेक्शन. स्वर्ग से लेकर जहाँ पृथ्वी पर सीढ़ी का सिरा टेका है वहाँ तक है. स्वर्गात उभारून परमेश्वर तिथं बघत आहे स्वर्ग से खड़ा होकर परमेश्वर वहाँ देख रहा है जिथं शिडीचं टोक टेकलेलं आहे. जहाँ सीढ़ी का सिरा टेका हुआ है. स्वर्गातून परमेश्वर आपल्या दूतांना तिथं पाठवत आहे स्वर्ग से परमेश्वर अपने दूतों को वहाँ भेज रहा है जिथं शिडीचं टोक टेकलेलं आहे. जहाँ सीढ़ी का सिरा टेका है. पुढे वाचा आता, पुढे वाचा. हा. वरती यहोवा उभा आहे. हा. आणि तो म्हणाला, हा. मी यहोवा हा. तुझा बाप अब्राहम याचा देव हा. व इसाकाचा देव आहे. हा. ज्या भूमीवर तू निजला आहेस लक्ष द्या इकडे, ज्या भूमीवर तू निजला आहेस. ती मी तुला हा. व तुझ्या संतानांना देईन. पुढे वाचा, पुढे वाचा. आणि तुझी संतती पृथ्वीच्या मातीच्या कणांइतकी होईल. हा. आणि पश्चिमेस व पूर्वेस हा. व उत्तरेस व दक्षिणेस तुझा विस्तार होईल. हा. आणि तुझ्यामध्ये व तुझ्या संतानांमध्ये पृथ्वीतली सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील. पुढे वाचा. आणि पहा, हा. मी तुझ्या संगती आहे. हा. आणि जेथे कोठे तू जाशील हा. तेथे तुझे संरक्षण करील. हा. आणि तुला या देशात परत आणीन. हा. कारण जे मी तुला सांगितले आहे हा. ते मी करीपर्यंत मी तुला सोडणार नाही. याकोबाला परमेश्वरनं दर्शन दिलं याकूब को परमेश्वर ने दर्शन आणि दिया परमेश्वरनं पृथ्वीवरचा सगळा आशीर्वाद याकोबाला देऊन और टाकला. पृथ्वी का सारा आशीष याकूब को परमेश्वर ने आणि दिया. सगळा आशीर्वाद दिल्यावर याकोब काय, परमेश्वर काय म्हणाला? सारा आशीष देने के बाद परमेश्वर क्या कहता मी है? निरंतर तुझ्या बरोबर असेल. मैं निरंतर तेरे साथ पुढे रहूंगा. वाचा, पुढे वाचा. तेव्हा याकोब आपल्या झोपेतून जागा झाला. हा. आणि तो म्हणाला, हा. खरोखर यहोवा या ठिकाणी आहे. खरोखर परमेश्वर या कुठल्या ठिकाणी? कौन से ठिकाने में? जिथं शिडीचं टोक टेकलेला आहे. जहाँ सीढ़ी का टोक सिरा टेका है. अरे जिथं शिडीचं टोक टेकलं, खरोखर परमेश्वर इथं आहे. इथं जहाँ सीढ़ी का सिरा टेका है वहाँ परमेश्वर है. परमेश्वर वहाँ है. ब्लेसिंग देण्यासाठी परमेश्वर या शिडीचं टोक टेकलंय त्या जागेवर परमेश्वर आहे. आशीष देने के लिए जहाँ सीढ़ी का सिरा टेका है उस जगह पे परमेश्वर है. म्हणून त्या जागेवर आरोग्य आहे. इसलिए उस जगह पे आशीष म्हणून त्या चंगाई जागेवर है. भरपुरी आहे. इसलिए उस जगह पे भरपूरी है. म्हणून त्या जागेवर संपन्नता आहे. इसलिए उस जगह पर संपन्नता है. खरोखर यहोवा ह्या जागेवर आहे. सचमुच यहोवा इस जगह पे है. पण मला कळले नव्हते. हा. आणि तो भिवून म्हणाला, काय 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 झाले नव्हते? क्या नहीं हुआ था? मी ज्या ठिकाणी झोपलोय, मैं जहाँ पे सोया हूँ मी उठून बसलोय, मैं उठकर बैठा, मी आराधना करायला मैं लागलोय, आराधना करने लगा. त्या ठिकाणावर यहोवा आहे मला माहित नाही. उस जगह पे यहोवा है मुझे पता नहीं तुला था. जर माहित असतं यदि तुझे पता होता तो ठिकाण तुझ्यासाठी 4 आठवड्याचं आराधनेचं ठिकाण असतं. वो ठिकाना तेरे लिए 4 सप्ताह का आराधना का सप्ताह तुला होता. जर ते ठिकाण कळालं असतं, यदि वो ठिकाना तुझे समझ में त्या आता ठिकाणासाठी तू सर्वस्व खर्चायला तयार. और उस ठिकाने के लिए सब कुछ देने के लिए तू तैयार हो अरे जाता. खरोखर यहोवा या ठिकाणी आहे, हाँ सचमुच यहोवा यहाँ पे है, पण मला माहित नव्हतं. लेकिन मुझे पता नहीं था. पुढे वाचा, पुढे वाचा, पुढे वाचा. हा.
यहोवा या ठिकाणी आहे पण मला कळले नव्हते हा. आणि तो भिवून म्हणाला हा. हे ठिकाण किती भयंकर आहे लग इकडे हे ठिकाण कसं आहे ये ठिकान कैसा है कसं आहे ठिकाण कैसा है या ठिकान ठिकाणाच्या विरुद्ध कोणतरी बोलल इस ठिकाने के विरुद्ध में कोई बात करेगा परमेश्वर जाळून भस्म करेल परमेश्वर जलाकर भस्म या कर देगा ठिकाणाच्या विरुद्ध कोणतरी षडयंत्र रचेल इस ठिकाने के विरुद्ध कोई षड्यंत्र रचेगा परमेश्वर त्याचं मूळ काढून टाकेल मूळ परमेश्वर उसकी जड़ को ही निकाल देगा कारण ज्या ठिकाणावर शिडीचं टोक टेकलेलं आहे क्योंकि जिस जगह पे एक सीढ़ी का सिरा टेका है ते ठिकाण शत्रूसाठी भयानक ठिकाण वो आहे ठिकान शत्रुओं के लिए भयानक ठिकान है पुढे वाचा हा. हे केवळ देवाचे घर आहे काय आहे देवाचे कुठं शिडी टेकलेली आहे कहा सीढ़ी टेकी जिथं है परमेश्वराचं घर आहे जहाँ परमेश्वर का घर है स्वर्गातून डायरेक्ट कनेक्शन कुठं आलंय स्वर्ग से डायरेक्ट कनेक्शन कहाँ आया है कुठं आलंय कहाँ आया है परमेश्वराचं घर म्हणजे काय परमेश्वर का घर यानी क्या मग तू त्या चुलत्याला 10,000 उसनं मागे गेलतास त्याचं काय फिर तू अपने रिश्तेदार को 10,000 मांगने के लिए गया उसका क्या तुझी कंडिशन ते याकोब सारखी झाली तेरी परिस्थिति उस याकूब के समान हुई आशीर्वाद या ठिकाणी आहे आशीष यहाँ पे है पण मला लेकिन मुझे कळलंच नाही समझ में नहीं आया मी जायलो हात पसो ह्याच्याकडे मैं जाता हूँ हाथ फैलाने इधर उधर मी तुला सांगतो मैं तुझे बताता हूँ आदर टाइम देखील दूसरे समय पे ही संडे सोडून संडे छोड़कर तुला असं वाटलं तुझे ऐसा लगे मी हाताच झालेला आहे मैं हताश हो गया हूँ या शटर पशीवून गुडघे टेकून जा इस शेटर पे के पास आकर घुटने टेक कर जा कारण क्योंकि डायरेक्ट स्वर्गातून देवाच्या घरात कनेक्शन आहे क्योंकि डायरेक्ट स्वर्ग में से परमेश्वर के घर में कनेक्शन जुड़ा है पुढे वाचा 18 वर्षांपासून आणि याकब मोठ्या पहाटेस उठला हा. आणि जो धोंडा त्याने आपल्या उशास घेतला होता कुठं धोंडा होता कहाँ पे पत्थर था सिर के नीचे पुरुषाचं मस्तक कोण आहे पुरुष का मस्तक कौन है प्रभू येशू प्रभु यीशु आणि येशू कोण आहे और यीशु कौन है पहिले करंती 10वा अध्याय पहले कुरंती 10 अध्याय 1-2 वचन वाचूया 1-2 वचन पढ़ेंगे हा खडकाविषयी वाचूया पहिले करंथीयाचा 10वा अध्याय 1 वचनापासून हम्म. आणि भावानो माझी इच्छा नाही की तुम्ही याविषयी अजाण असावे की हा. आपले पूर्वज सगळे ढगाखाली होते हा. आणि ते सगळे समुद्रातून पार गेले हा. आणि ढगात व समुद्रात मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला आणि सर्वांनी एकच आत्मिक अन्न खाल्ले हा. आणि सर्व एकच आत्मिक पाणी प्याले हा. कारण ते आपल्या मागे चालत असलेल्या हा. आत्मिक खडकातून पीत होते आपल्या मागे चाललेल्या खडकातून पेत होते तो खडक तर ख्रिस्त होता धोंडा कुठं आहे पत्थर कहाँ है सिर के नीचे का क्यों कारण पुरुषाचं मस्तक येशू आहे म्हणून सांगितलं क्योंकि पुरुष का मस्तक यीशु है ऐसा आणि कहा गया बरोबर याकोबाचं मस्तक दगडावर टेकलेलं आहे बराबर याकूब का सिर पत्थर से टेका है आणि दगड कुठं आहे और पत्थर कहाँ है जिथं शिडीचं टोक टेकलेलं जहाँ सीढ़ी का सिरा टेका है तो उठला हा वो उठा आणि काय झालं और क्या हुआ याकब मोठ्या पहाटे सुटला हा. आणि जो धोंडा त्याने आपल्या उशास घेतला होता हा. तो घेऊन त्याने तो स्मारक स्तंभ असा स्थापिला तो घेऊन त्यानं त्या ठिकाणावर तो स्मारक म्हणून कायमचा फिट केला उस पत्थर को लेकर हमेशा के लिए उस वहां पे खड़ा कर दिया कुठं कहा जिथं शिडीचं जहाँ सीढ़ी का सिरा था तिथं त्यानं तो दगड कायमचा फिट केला वहां पे उसने उस पत्थर को हमेशा के लिए फिट कर दिया वाचा वाचा इपिस्करस पत्र 5वा अध्याय 25 वचन पढ़ो पढ़ो इपिसियों की पत्री 5:25 आता हा दगड कुठं आहे बघूया अभी पत्थर कहाँ है हम देखेंगे हा देवाचं घर बेथेल परमेश्वर का घर बेथलेहम त्या घरातच याकोबानं कायमचा तो दगड फिट केला उस घर में ही परमेश्वर ने याकूब ने हमेशा के लिए पत्थर फिट किया वाचा इपिस 5:25 इपिसियों की पत्री 5:25 पुरुषांनो नवऱ्यानो हा जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली जैसी मसीह ने कलीसिया पर प्रेम किया तसं तुम्ही आपल्या बायकोवर प्रेम करा वैसा ही आप अपने अपने पत्नियों पर प्रेम करो त्याने मंडळीवर प्रेम केलं उसने कलीसिया पर प्रेम किया आणि आपल्याला त्या मंडळीमध्ये स्थापित केलं और अपने आप को उस कलीसिया में स्थापित कर दिया आता मी वाचलं मी बोललो आता वाचा तसंच आहे काय अभी मैंने पढ़ा वैसा ही क्या पढ़ेंगे नवऱ्यानो हा. जशी ख्रिस्ताने ही मंडळीवर प्रीती केली हा. तशीच तुम्ही आपापल्या बायकोवर प्रीती करा हा
त्याने मंडळीवर प्रीती केली हा. आणि आपणाला तिच्याकरिता अर्पून दिले. हा, त्याने मंडळीवर प्रेम केलं उसने कलीसिया से प्रेम किया आणि त्या मंडळीमध्ये स्वतःला रुजवून टाकलं. और उस कलीसिया में ही खुद को दे दिया. याकोबानं काय केलं? याकूब ने क्या किया? तो दगड घेतला उस पत्थर को लिया आणि जिथं शिडीचं टोक आहे और जहाँ सीढ़ी का सिरा है तिथं रोवला. वहाँ पे ही गाड़ दिया. ख्रिस्त कुठं आहे? मसीह कहाँ है? ख्रिस्त कुठं आहे? मसीह कहाँ है? ख्रिस्त चर्च मध्ये रुजलेला आहे. मसीह कलीसिया में गाड़ा है. तो दगड ख्रिस्त आहे का? वो पत्थर मसीह है. अजून एक प्रकाशन देतो. और एक प्रकाशन देता हूँ. हा, वाचा परत 28 मध्ये, उत्पत्ती 28 मध्ये. फिर से उत्पत्ति 28 में त्यानं आएंगे. तो दगड त्या जागी स्तंभ म्हणून ठेवला. उसने उस पत्थर को उस जगह पे खड़ा कर दिया हा, तो घेऊन तो स्मारक स्तंभ असा थापिला हा. व त्याच्या माथ्यावर तेल ओतले. त्याच्या त्या दगडाच्या माथ्यावर उस पत्थर के ऊपर. तेल कशाला दर्शवतं? तेल किसे दर्शाता है? कशाला? किसे दर्शाता है? मला आवाज येत नाही. मुझे सुनाई नहीं दे रहा. अभिषेकाला. अभिषेक वाचा को. येशया 61 अध्याय 1 वचन. यशाया 61 एक वचन पढ़ो. हा, आणि त्याचं हेडिंग वाचून मग वचन वाचा. उसका हेडिंग पर वचन पढ़ो. सगळे आहे का इथं? हालेलुया. एकामेकाचा हात पकडून म्हणा, एक दूसरे का हाथ पकड़ कर कहो, योग्य प्रकाशन देणाऱ्या चर्च मध्ये उचित प्रकाशन देने वाले कलीसिया में है. उद्या परत स्टेटस. फिर से स्टेटस. हालेलुया. हालेलुया. आणि एका एका वचनाचा मी तुम्हाला हिशोब देत आहे. एक एक वचनों का मैं आपको हिसाब दे रहा आता हूँ. मी दगडावर तुम्हाला फिरवत आहे. अभी मैं आपको पत्थर पर ही घुमा रहा हूँ. दगड घेतला, पत्थर लिया, त्या ठिकाणी त्यानं तो रोवला. उस ठिकाने पे गाड़ दिया. इफिसकरास पत्रामध्ये असं लिहिलंय. इफिसियों की पत्री में ऐसा लिखा है. ख्रिस्तानं मंडळीवर प्रेम केला आणि तिला त्या मंडळीमध्येच जाऊन समर्पित होत. और मसीह ने कलीसिया पर प्रेम किया और कलीसिया पर ही को खुद को गाड़ दिया. काय चर्चला जाण्याची गरज नाही. कलीसिया में जाने की कोई आवश्यकता घरात नहीं. बसून प्रार्थना केली घर तर में ऐकतो. बैठकर प्रार्थना करो, परमेश्वर सुनता है. तुझा कुठला देव आहे कोणास ठाऊक? इसका कौन सा परमेश्वर है पता नहीं. माझा देव कोणता आहे? मेरा परमेश्वर कौन सा है? येशू असं म्हणाला, यीशु ने इससे कहा, माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी जाऊ शकत मेरे नाही. बगैर आए बिना पिता के पास कोई नहीं मग जा आता सकता. येशूकडे यायचं. येशू कुठं आहे? यीशु के पास आए तो यीशु कहाँ है? चर्च मध्ये रवलेला. कलीसिया में गाड़ा इसका गया अर्थ क्या है. है? इसका अर्थ क्या है? चर्च मध्ये आल्याशिवाय कोणी येशूकडे येणार नाही. कलीसिया में आए बगैर कोई यीशु के पास नहीं आणि आएगा. येशूकडे आल्याशिवाय कोणी और पित्याकडे यीशु जाणार के नाही. पास आए बगैर पिता के पास नहीं जा सकता. त्यानं तो दगड रवला उसने उस पत्थर को गाड़ दिया आणि त्या दगडावर तेल ओतलं. और उस पत्थर पर तेल उंडेला. हे हिंदू लोक आता करतात. आमच्या याकोबानं लय वर्षापूर्वी केलं. हमारे याकूब ने बहुत साल पहले किया. हे आमचंच पॅटर्न आहे वापर. ये हमारे यहाँ ही तरीका है, इस्तेमाल करते हैं. दगडावर आता काय आहे? पत्थर पे अभी क्या है? तेल म्हणजे काय? तेल यानी क्या? अभिषेक. अभिषेक. येशया 61 अध्याय 1 वचन वाचा. यशाया 61 एक वचन हेडिंग पढ़ो. वाचा. हेडिंग. हेडिंग पढ़ो. हा, ख्रिस्ताने केलेली कामे. लग जा इकडे. आता हे येशया 61 येशूची भविष्यवाणी आहे. यशाया 61 एक यीशु की भविष्यवाणी येशू है. येऊन काय करणार? जन्माच्या अगोदर येशूची भविष्यवाणी येशया 61 मध्ये झाली. यीशु आकर क्या करेगा, इसके जन्म से पहले ये भविष्यवाणी यशाया ने की. वाचा पहिलं वचन. पहले वचन पढ़ो. प्रभू यहोवा याचा आत्मा माझ्यावर आहे, हा. कारण दिनात सुवार्ता सांगायला हा, यहोवाने मला अभिषेक केला आहे. येशूवर काय झालेला आहे? यीशु पर क्या हुआ है? अभिषेक. अभिषेक हुआ है. याकोबानं काय केलं? याकूब ने क्या किया? दगडावर तेलाचा अभिषेक केला. पत्थर पर तेल का अभिषेक किया. आता दगडावर तेल केलेल्या तेलाचा अभिषेक पत्थर पर किया गया तेल का अभिषेक. तो दगड घेऊन कुठे रावला? वो पत्थर लेकर कहा गाड़ा? जिथं शिडीचं टोक आहे. जहाँ सीढ़ी का सिरा है. आता बरोबर शिडीच्या टोकापाशी दगड आहे. अभी बराबर सीढ़ी के सिरे के पास पत्थर है. आता त्या शिडीवर चढायचं म्हणजे कुठे जायला अभी पाहिजे? वो सीढ़ी पे चढ़ना यानी कहाँ जाना चाहिए? दगडापाशी. और पत्थर के पास जाना म्हणून येशू असं चाहिए. म्हणाला, इसलिए यीशु ने इसे कहा, माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही. मेरे पास आए बगैर कोई भी पिता के पास नहीं जा सकता. हालेलुया. हालेलुया. जिथं जिथं दगड रावला जहाँ पत्थर वो गाड़ा गया तिथं काय आहे? वहाँ पे क्या है? सीढ़ी का सिरा है. आता जिथं शिडीचं टोक आहे अभी जहाँ सीढ़ी का सिरा है, त्याच्याविषयी याकोब काय मानला पुढे? उसके बारे में याकूब क्या कहता है? आगे पढ़ो. हा, जो धोंडा त्याने आपल्या उशास घेतला हा. होता तो घेऊन त्याने
तो स्मारक स्तंभ असा स्थापिला स्थापिला व त्याच्या माथ्यावर तेल ओतले तेल ओतले आणि हा त्याने त्या ठिकाणाचे नाव हा बेथेल म्हणजे देवाचे घर असे ठेवले. माय गॉड अनॉइंटिंग. जे सगळं याकोब करायला लागलाय, जो सब कुछ याकूब कर रहा है, जिथं शिडीचं टोक टेकलेलं आहे, जहाँ सीढ़ी का सिरा टेका है, ज्या शिडीच्या टोकापाशी दगड आहे, जिस सीढ़ी के सिरे के पास पत्थर है, त्या शिडीच्या द्वारे देवाकडे जाण्यासाठी दगडाकडे यायला पाहिजे. उस सीढ़ी के पास जाने के लिए पर पहला पत्थर के पास आना चाहिए. ती सगळी हिस्ट्री जिथंच घडलेली आहे, बायबल सांगतं त्याला बेथेल म्हणतात. ये सारी बातें जहाँ हुई है उसे बेथेल कहता है, ऐसा बाइबल बताती है. म्हणून योहान 3 अध्याय 16 वचनामध्ये असं लिहिलंय, इसलिए यूहन्ना 3:16 में ऐसा लिखा है, देवाने जगावर प्रेम केलं, परमेश्वर ने जगत से प्रेम किया पण जसा प्रभू येशू क्रूसावर गेला, और जैसा मसीह यीशु क्रूस पर गया, योहान 3:16 बदललं. यूहन्ना 3:16 बदल गया. आता तो म्हणतो मी जगावर नाही, अभी वो कहता है कि मैं संसार में जसं नहीं, ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली. जैसा मसीह ने कलीसिया पर प्रेम किया. येशू वधस्तंभावर जाण्या अगोदर देवाने जगावर प्रेम केलं, यीशु क्रूस पर जाने से पहले जगत से प्रेम किया, पण येशू क्रूसावर गेल्यावर येशूने जगाचं प्रेम काढलं और यीशु क्रूस पर जाने के बाद संसार का प्रेम निकाला, आणि ते प्रेम त्यानं मंडळीवर ठेवलं. और वो प्रेम उसने कलीसिया पर रखा. कारण क्योंकि जिथं याकोबानं दगड रावला क्योंकि जहाँ याकूब ने पत्थर बोया, आणि पत्थर ज्या पकड़ा, दगडावर अभिषेक झाला, और जिस पत्थर पर अभिषेक हुआ, ज्या दगडाच्या जवळ पित्याकडे जाण्याची शिडी आहे, और जिस पत्थर के पास पिता के पास जाने की सीढ़ी है, त्याला तर बेथेल म्हणतात. उसी को तो बेथलेहम कहते हैं. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एकामेकाला हलवून म्हणा, एक दूसरे को हिलाकर कहो, तू जिथं बसलेला आहेस, तू जहाँ बैठा तू है, जिथं बसलेली आहेस, तू जहाँ बैठी है, तुझ्या साईटला स्वर्गाची शिडी आहे. तेरे बाजू में स्वर्ग की सीढ़ी है. आपण बेथेल मध्ये बसलेलो हम आहोत बेथलेहम में बैठे आणि स्वर्गातून हैं, परमेश्वर बेथेलकडे और बघतात. स्वर्ग से परमेश्वर बेथेल की ओर देख रहा लग है. दे इकडे, लग दे इकडे. अभी ध्यान दो इधर. आता अजून एक दुसरं प्रकाशन देतो. अभी दूसरा प्रकाशन देता हूँ. येशूच्या नावात ज्यांच्या प्रार्थना थांबलेल्या त्या प्रकाशनाने प्रार्थना सुरू होती. यीशु के नाम से जिनकी प्रार्थना रुकी, इस प्रकाशन से प्रार्थना शुरू हो जाएगी. याकोब झोपला याकूब सो गया. आणि याकोबला कधी स्वप्न पडलं? याकूब को कब सपना हुआ आया? वाचा 11 वचन. 18 वचन पढ़ो सवेरे. आणि याकोब मोठ्या पहाटेस उठला आणि तो जो धोंडा त्याने आपल्या उशास घेतला होता तो घेऊन त्याने तो स्मारक स्तंभ असा स्थापिला व त्याच्या माथ्यावर तेल ओतले आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल म्हणजे देवाचे घर असे ठेवले. 12 वचन वाचा. कुठलं आणि- वाचायला? 28-12. 28-12. आणि त्याला स्वप्न पडले हा. आणि पहा एक शिडी 11 वचन वाचा. आणि तो एका ठिकाणी पोहोचला तेव्हा सूर्य मावळला होता. काय झाला होता? क्या हुआ था? सूर्य अंधार झाला होता. सूर्यास्त हुआ था. आता इकडे मी प्रार्थना कर तुम्हाला घेऊन जातो. अभी प्रार्थना की ओर मैं आपको ले जा रहा हूँ. अंधार झाला होता और अंधेरा हुआ था. म्हणून तो तेथे रात्रभर राहिला. लग जा इकडे. रात्रभर तिथं तो झोपला रात भर वहां सोया. आणि त्याने त्या ठिकाणच्या धोंड्यातला एक धोंडा घेऊन आपल्या डोक्याखाली ठेवला आणि तो त्या ठिकाणी झोप घेण्याकरिता खाली पडून राहिला आणि त्याला स्वप्न पडले. लग जा इकडे. कधी? कब? रात्रीच्या ठिकाणी. रात के समय. तिचे ठिकाण आहे, ठिकाण. वो जो ठिकाना है ते कधीच ठिकाण आहे? वो कब का ठिकाना है? वाचा 11 वचनापासून. 11 वचन से पढ़ो. तो एका ठिकाणी पोहोचला तेव्हा सूर्य मावळला होता. म्हणून तो तेथे रात्रभर राहिला. कधी राहिला? कब रहा? रात्रभर झोपला रात भर सोया. आणि त्याला जे स्वप्न पडलेलं आहे और उसे जो स्वप्न आया ते 2च्या पुढं 3च्या पुढचं स्वप्न आहे. वो 2-3 के आगे का स्वप्न ते है. पहाटेच्या अगोदरचं म्हणजे एक मोठ्या फाट्याचं स्वप्न आहे. वो भोर के पहले का स्वप्न है. वाचा लिहिले काय? पहाटे कुठे लिहिले? 18 मध्ये. हा 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 वाचा 18 वचन वाचा.
18 वचन. हा. आणि याकोब मोठ्या पहाटेस उठला. कधी उठला? कब उठा? मग त्याला स्वप्न कधी पडलं होतं? यानी उसे स्वप्न कब गिरा था? कुठल्या पाटेस? कौन से सवेरे? मोठी पाठ किती वाजता होते? बड़ी भोर कब होती है? त्याला स्वर्गदूत खाली येतेले आणि वर जातेले दिसत होते. उसे स्वर्गदूत नीचे और ऊपर जाते हुए दिख रहे थे. कधी? कब? मोठ्या पाटेस. बड़ी भोर के समय. म्हणजे यानी ते काय स्वप्न आहे माहितीये? वो स्वप्न क्या है पता है? जस मोठे पाठ होते, जब बड़ी भोर होती है, काही स्वर्गदूत प्रार्थना करणाऱ्याचे उत्तर वर घेऊन जातात कुछ स्वर्गदूत प्रार्थना करने वाले के उत्तर ऊपर ले जाते हैं आणि काही स्वर्गदूत प्रार्थना करणाऱ्याचे उत्तर घ्यायला खाली येतात. और कुछ स्वर्गदूत प्रार्थना करने वालों के उत्तर लेकर नीचे आते हैं. त्यानं एक स्वप्न बघितलं. उसने एक स्वप्न देखा. काही स्वर्गदूत वर जात आहेत, काही स्वर्गदूत कुछ खाली. स्वर्गदूत ऊपर जा रहे, कुछ नीचे आ रहे हैं. तुम्हाला माहित आहे काय? आपको पता है? 3 वाजल्यापासून 5 वाजूपर्यंत 3 से लेकर 5 बजे तक हमेशा हमेशा जे बेथेल मध्ये आहेत जो बेथलेहम में है तिथं हेच चालू असते. वहाँ पे यही चालू होता है. स्वर्गदूत वर जात असतात, स्वर्गदूत ऊपर जाते हैं, काही स्वर्गदूत खाली कुछ असतात. नीचे आते हैं. काही प्रार्थना वर जात कुछ असतात, प्रार्थनाएं ऊपर जाती हैं, काही उत्तर घेण्यासाठी स्वर्गदूत कुछ खाली. उत्तर लेने के लिए नीचे आते हैं. जे स्वर्गदूत ते खाली वर जाताना याकोब बघत होता. जो स्वर्गदूतों को याकूब देख रहा था कि ऊपर नीचे जा रहे हैं. ते स्वर्ग का खाली येऊन वर जातात माहित आहे? वो क्यों नीचे ऊपर जाते हैं पता है? त्यांचं 3 तासामध्येच काम असतंय. 3 घंटों में उनका वही काम होता काही है. प्रार्थना विनंती घ्यायला येतात, कुछ प्रार्थना विनती लेने आते हैं, पण काही प्रार्थना विनंती घेऊन वर जात असतात. कुछ प्रार्थना विनती लेकर ऊपर जाते आणि हैं. म्हणून मोठ्या पाटेनंतर कधी झोपू नको. और इसलिए बड़ी भोर के बाद कभी मत. आणि मग तरी पण ऐकत नाही. फिर भी नहीं सुनते. स्वर्गदूत जाऊन फ्यूज काढतात, स्वर्गदूत जाकर फ्यूज निकालते हैं. फॅन बंद होत आहे, फैन बंद हो जाता है, उघडायला लागतं, गर्म होने लगता है. तरी पण तुला समजत नाही. फिर भी तुझे समझ में नहीं आता. स्वर्गदूत तुला प्रोत्साहन करत आहे. स्वर्गदूत तुझे उत्साहित कर रहे हैं. आम्ही तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे, हम तेरे उत्तर की राह देख रहे आम्ही हैं. तुझ्या प्रार्थनेची वाट पाहत हम तेरी प्रार्थना की बाट जो रहे हैं. झोपू नकोस, सो मत, कारण ज्या ठिकाणी तो आहे क्योंकि जिस स्थान पे तू है ते बेथेल आहे, वो बेथलेहम ते है, परमेश्वराचं घर वे आहे. परमेश्वर का घर है. आणि काही दिवस प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही. कुछ दिन प्रार्थना के उत्तर नहीं मिलते. नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला घेऊन बेथेल सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात. पति पत्नी को और पत्नी पति को लेकर बेथलेहम छोड़कर निकल जाते तुम्हाला हैं. माहित आहे का? आपको पता है? अबिमलेख जिथे गेला होता अबीमेलेक जहाँ गया था तिथं दुष्काळ नव्हता, वहाँ अकाल नहीं था. तिथं भाकरी खाऊन तिघं मेले. वहाँ रोटी खाकर तीनों मर गए. आणि जिथून आला होता और जहाँ से आया था तिथं दुष्काळ होता, वहाँ अकाल पण था. बायबल सांगता एक पण मेला नाही. लेकिन बाइबल बताती कि एक भी नहीं मरा. कुठलं पाहिजे? कौन सा चाहिए? खाऊन मरायला पाहिजे, खाकर मरने वाला का चाहिए न खाता जिवंत या राहायला न पाहिजे? खा के जीवित रहने वाला चाहिए? चर्च कसं आहे माहित आहे? कलीसिया कैसी है पता है? एक वेळेस अकाल येईल, एक वेळेस दुष्काळ येईल, एक बार अकाल आएगा, पण तरी पण देव तुझ्या केसाला धक्का लागू देणार. लेकिन फिर भी परमेश्वर तेरे बाल को धक्का न लगने देगा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. याकोबाने दगड रचला याकूब ने पत्थर गाड़ा आणि तो काय म्हणाला? और उसने क्या कहा? हे ठिकाण, ये जगह. वाचा वाचा वाचा. आणि त्याने त्या ठिकाणाचे नाव बेथेल हा. म्हणजे देवाचे घर असे ठेवले. बेथेल म्हणजे देवाचे घर असे ठेवले. पण पहिल्याने तिथल्या नगराचे नाव लूज होते. पहिल्याने त्याच्या नगराचं नाव लूज होते. आणि याकोबाने नवस केला. हा. तो म्हणाला, हा. जर देव माझ्या बरोबर राहील परमेश्वर जर माझ्या बरोबर राहील, आणि ज्या मार्गाने मी जातो ज्या मार्गाने मी जातो त्यात माझे संरक्षण करील जर देव माझं तिथं संरक्षण करील आणि मला खायला भाकर आणि मला खायला भाकर व ल्यायला वस्त्र देईल लिहायला वस्त्र देईल आणि मी आपल्या बापाच्या घरी सुखरूप परत मी येईल, आपल्या बापाच्या घरी सुखरूप परत येईल. तर यहोवा माझा देव होईल. म्हणून देवानं इसलिए परमेश्वर ने बेथेल मध्ये भाकर ठेवली. बेथलेहम में रोटी रखी. का? क्यों? याकोबाला देव म्हणाला, याकूब को परमेश्वर ने कहा, तू म्हणालास ना तूने कहा था जर ना, देव मला खायला भाकर देईल, यदि परमेश्वर मुझे खाने के लिए रोटी देगा बेथेल मध्ये कायम भाकर देईल, मैं बेथलेहम में हमेशा रोटी दूंगा, पण मध्ये दुष्काळ आणेल. लेकिन बीच में अकाल लाऊंगा. कशासाठी? किस लिए? कमरा दुखणारे निघून जावेत म्हणून. कंबर दर्द वाले निकल जाए इसलिए. वचनाची भूक लागणारेच टिकून राहावेत. वचन की भूख लगने वाले ही बने रहेंगे. बघा, एक 6 महिने भविष्यवाणी करायचं बंद करू दे, 6 महीना भविष्यवाणी करना बंद करूं, सुटले घराकडे. घर की ओर निकल गए. पण मी गेल्या महिन्यामध्ये तिथं 1.5 महिना चर्चमध्ये नव्हते. पिछले महीनों में 1-1.5 महीना में कलीसिया में नहीं था. आणि काही लोक असं मला म्हणाले, कुछ लोगों ने ऐसा कहा, मंडळी तुमच्या भाकरीची वाट बघत. कलीसिया आपकी रोटी की राह देख रही है. पण काही लोक लेकिन कुछ लोग, पास्टर येणार नाही, पास्टर नहीं आने वाले,
बेथेल बेथलेहम भाकरीचं ठिकाण. रोटी का स्थान. हालेलुया. हालेलुया. बेथेल बेथलेहम आर्थिक आशीर्वादाचं ठिकाण. आर्थिक आशीष का स्थान. बायबल असं सांगतं. बाइबल ऐसा बताती है जिथं येशू जन्माला आला जहाँ यीशु ने जन्म लिया ते बेथलेम होतं. वो बेथलेहम था. तिथं सगळ्या श्रीमंत जे मागी लोक होती, मागी, वहाँ पे सारे धनवान मागी लोग थे. तिथं येऊन त्यांनी त्या जागेवर सगळं सोनं आणि मौल्यवान अलंकार ओतले. वहाँ उस स्थान पे आकर उन्होंने सब कुछ उंडेल दिया. मागी लोकांनी जिथं सगळं फायनान्स ओतला मागी लोगों ने सारा आशीष जो उंडेल दिया, पैसा उंडेल दिया, त्या ठिकाणाला बेथेल म्हणतात. उस जगह को बेथलेहम कहते हैं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आम्ही शुक्रवारी शिकत होतो हम शुक्रवार के दिन सीख रहे थे बेथेल म्हणजे काय. बेथलेहम यानी क्या. परमेश्वराच्या तहानेचं ठिकाण. परमेश्वर के प्यास के स्थान, प्यास का स्थान. इतिहासामध्ये सॉरी शम्युएल मध्ये असं लिहिलंय. शमूएल में ऐसा लिखा है. दावीद म्हणाला दाऊद ने कहा बेथलेम मध्ये जे विहीर आहे बेथलेहम में जो कुआं है त्या विहिरीतलं पाणी मला दिल तर कोणी आणून दिल तर किती बरं उस होईल. कुएं का पानी मुझे ला कर देगा तो कितना अच्छा होगा. आणि विहीर कुठं आहे. कुआं कहाँ है. बेथलेम मध्ये. बेथलेहम में है. आणि विहिरीत काय. कुएं में क्या है. पाणी. जल है. म्हणजे काय. यानी क्या. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याची भरपुरी कुठं आहे. पवित्र आत्मा की बहुतायत कहाँ है. बेथलेम मध्ये आहे. बेथलेहम में है. म्हणजे कुठं आहे. यानी कहाँ है. परमेश्वराच्या मंडळीमध्ये. परमेश्वर की कलीसिया पण में एक है. एक वेळेस पवित्र आत्म्याचं मुवमेंट जाणवत लेकिन नाही. एक एक बार पवित्र आत्मा की हलचल महसूस नहीं होती. कशासाठी. इसलिए काही क्षण मी तुला सोडलं होतं. कुछ क्षण मैंने तुझे छोड़ा पण मोठ्या था, करुणेनं परत एकदा एकवट करील. लेकिन